गौरी गणपती सणाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर गौरी आणि गणपती हे जेव्हा येतं तेव्हा आनंदमय वातावरण होऊन जातं सगळीकडे। पण खूप जणांना असा प्रश्न पडतो की गौरी आणि गणपतीचं नेमकं नातं काय। तर कुणी म्हणतं गणपती हा गौरीचा भाऊ आहे, तर कुणी म्हणतं गौरीचा गणपती हा पुत्र आहे। तर खरं आहे की गणपती बाप्पा हा गौरीचा पुत्र आहे, मुलगा आहे। कारण गौरी तनया भालचंद्रा जेव्हा आपण म्हणतो तनय म्हणजे पुत्र, गौरी नंदन म्हणजे पुत्र, तर गणपती बाप्पा हा गौरीचा पुत्र आहे, म्हणजे पार्वती मातेचा हा पुत्र आहे। तर मग महालक्ष्मी, आपण यांना महालक्ष्मी म्हणतो, तर दोन असतात ह्या। तर एक जर पार्वती माता आहे तर ही दुसरी कोण, तर दुसरी म्हणजे माता गंगा मैया। तर गणपती बाप्पाची ह्या दोन आई मानल्या जातात, पार्वती माता आणि गंगा मैया। कारण जेव्हा गणपती बाप्पाला तयार केलं होतं पार्वती मातेने, तेव्हा उटणं जे लावलं होतं त्या उटण्यामध्ये तिने गंगेचं पाणी मिक्स केलेलं होतं, आणि त्यापासून ते उटणं जे लावलेलं होतं त्या उटण्यापासून गणपती बाप्पाची मूर्ती पार्वती मातेने तयार केलेली होती। म्हणजे गंगा मैयासुद्धा गणपती बाप्पाची आई मानली जाते, त्यांना गंगापुत्रसुद्धा गणपती बाप्पाला म्हणलं जातं। आणि मग यांना महालक्ष्मी असं का म्हणतात, तर महालक्ष्मी आणि गणपती, महालक्ष्मी म्हणजे सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आणि हे सगळं आपल्याला पार्वती मातेने, महालक्ष्मीने, ह्या गंगामायेने दिलेलं आहे। आणि त्यांचा मुलगा गणपती बाप्पा यांना जन्म देऊन जगाला निर्विघ्नता, सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे सगळं ह्या दोन्ही आईने दिलेलं आहे। कारण आई म्हणजे उदात्त प्रेम, आईचा आशीर्वाद जर असेल तर सगळं जग निर्विघ्न होईल। ती मुलाला इतका छान आशीर्वाद देते की तिच्या मुलामुळे सगळ्या जगात तिला असं वाटतं की आपल्या मुलाचं सगळ्यांनी नाव घ्यावं, सगळ्यांनी त्याला चांगलं म्हणावं। आणि हेच ह्या दोन आईनी जे जन्म दिला गणपती बाप्पाला, आणि गणपती बाप्पाला ह्या दोन्ही आईचा आशीर्वाद लाभला, आणि गणपती बाप्पामुळे सगळ्या जगाला निर्विघ्नता दिलेली आहे। म्हणून गौरी ज्या पण दोन असतात त्यात एक म्हणजे पार्वती माता आणि दुसरी म्हणजे गंगा मैया। तर ह्या दोघी ह्या गणपती बाप्पाच्या आई आहेत, ज्यांनी आपल्याला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य दिलं। गणपती बाप्पासारखं बाळ त्यांनी जन्माला घातलं, आणि गणपती बाप्पा म्हणजे निर्विघ्नता। आपण कुठलाही जेव्हा पूजन करतो तेव्हा अगोदर गणपती बाप्पाचं पूजन करतो, ते आशीर्वादच आहेत त्यांना त्यांच्या आईचे। तर कशी वाटली माहिती नक्की सांगा। बाय।